मला शिक्षण का द्यायचं आहे माझ्या पोराला, त्याला पॅकेज चांगलं मिळालं पाहिजे, त्याला बायको चांगली पॅकेजची मिळाली पाहिजे, मग दोघांचा पगार असला पाहिजे, मग दोघांनी मॉलमध्ये जाऊन नको असताना हजारो रुपयाची खरेदी केली पाहिजे घरामध्ये, मग पाऊस पडायला लागलं की त्यांनी धबधबे खाली गेलं पाहिजे, मग त्यांनी सेल्फी काढली पाहिजे आणि फॅमिलीच्या ग्रुपवर टाकून इतरांना जाळलं पाहिजे. ही आमच्या सुखाच्या कल्पना. पण ते नाही ना जीवन, ते म्हणजे जगणं नाही ना. पुस्तकामध्ये काय सांगतात की 1990 नंतर जी परिस्थिती माझ्या देशामध्ये आली, सगळ्या जगामध्ये आली, खाऊच्या नावाच्या संस्कृतीनं आणली. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. बायर्स मार्केट झालं, डिओ, अत्तर, लिपस्टिक वाड्या वस्त्यावर जाऊन पोहोचले. पैसा कर्जाच्या रूपाने माणसाच्या हातात खेळू लागला. ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल याच्यामध्ये माणसं हरवून गेली. 1990च्या अगोदरची पिढी होती ती माइंड आणि मॅटरवर जगायची, त्यांना मन पण होतं आणि ती वस्तूवर पण प्रेम करायची. पण 1990 नंतरची पिढी मात्र फक्त वस्तूवर प्रेम करू लागली, की जे जगामध्ये आम्ही आहोत. 1990च्या अगोदरची जी कुटुंब संस्था होती, त्यावेळेला जन्माला आलेली जी असतील, माझ्या वयाची असतील, मी 65-66 समजा, 70च्या अगोदरची जी पिढी, 80च्या अगोदरची पिढी जी जन्माला आली, आमच्यावर कुटुंबाचा प्रभाव होता, समाजाचा प्रभाव होता. म्हणजे मी गावातनं निघालो आणि मी एखाद्याला शिवी दिली, मी देशमुखाचा मुलगा होतो, माझे वडील आमदार होते, मी एखाद्याला गावात शिवी दिली तर गावातला कुठलाही माणूस माझ्या थोबाडीत मारू शकत होता. गावचा मजूर सुद्धा, निरक्षर माणूस सुद्धा मी शिवी दिली तर माझ्या थोबाडीत मारू शकत होता, कारण मी गावाची प्रॉपर्टी होतो. माझ्यावर कुटुंबाचा प्रभाव होता, माझ्यावर समाजाचा प्रभाव होता. 1990 नंतर संपलं. समूहवादाकडून व्यक्तिवादाकडं माणूस नावाच्या जातीचा प्रवास सुरू झाला. आणखीन कोणाला डिटेल याच्यामध्ये वाचायचं असलं तर मी जाता जाता पुस्तकांची नावं सांगतो. इवान हरारे नावाचा पुस्तक आहे, लेखक आहे, विचारवंत आहे, खूप 45-50 वर्षाचा, विपश्यी साधक आहे सर. विपश्यना केल्यानंतर त्याने ही पुस्तकं लिहिली आणि तो असं म्हणतो सुद्धा, विपश्यना जर मी केली नसती तर ही पुस्तकं मी लिहू शकलो नसतो. होमोसेपियन याचा अर्थ की कालपर्यंत, 1990 पर्यंतचा माणूस. आणि आताची पिढी आहे की आता 2040-2050 साली तुमच्या माझ्या पोटी जन्माला आलेली लेकरं आहेत, त्यांना होमो डेस असं तो म्हणतो आहे. ती कशी असणार आहेत? एआयच्या काळातली पोरं आत्ता, अल्गोरिदमच्या काळातली पोरं आत्ता कशी असणार आहेत? ती शरीरानं दुबळी असतील पण बुद्धिमत्तेनं प्रचंड वेगवान असतील, पण हा प्रवाह आहे त्या लेकरांना नाही थोपवू शकणार. तो असं म्हणतोय की आता जुन्या सगळ्या गोष्टी कोसळून पडत आहेत, नवीन येणाऱ्या गोष्टींचा वेग प्रचंड आहे. एका संक्रमणाच्या स्थितीमध्ये आत्ताची पोरं आहेत आणि त्यांना भयानक भविष्याचा संघर्ष करावा लागणार आहे, वेगवेगळ्या गोष्टींचा. त्याच्यासाठी आईबाप म्हणून आणि शाळा म्हणून, शिक्षक म्हणून खूप मोठी जबाबदारी असणार. काय जबाबदारी असणार आहे त्याची उत्तर पण त्यांना 21व्या शतकामध्ये 21 सूत्र नावाच्या पुस्तकामध्ये दिली. आणि आता नवीन त्याचं आत्ता पुस्तक आलंय 2-3 महिन्यापूर्वी, नेक्सस म्हणून. त्याच्यामध्ये तोच विचार करतो की माणूस नावाची जात या पृथ्वी तलावर सुखानं आणि समाधानानं राहण्यासाठी जगभरातल्या सगळ्या व्यवस्था कशा असल्या पाहिजे, शिक्षण कसं असलं पाहिजे, आरोग्य कसं असलं पाहिजे, उद्योग व्यापार कसे असले पाहिजे, याच्यावर तो विचार करता. मग 1990 नंतरचा जो आहे, 1990च्या अगोदर हम दो हमारे दो, माँ बाप फेक दो, ती कुटुंब संस्था होती. त्यानंतर हम दो हमारा एक बजाज, एकच बाळ्या आणि एकच बाळी, आता तिघांचं कुटुंब झालं. मी ज्या घरात जन्माला आलो, मी ज्या कुटुंबात मी लहान असताना माझ्या घरामध्ये 67-68 माणसं होती, चुलते. आम्ही 7 भाऊ, मला 5 बहिणी, मी सगळ्यात शेवटचा. म्हणजे आपल्याकडे म्हण सुद्धा होती, नक्तं व्हावं पण. मी धाकटं झाल्याचा मी अनुभव घेतला. कॉलेज होईपर्यंत मला स्वतःचे पॅन्ट शर्ट मिळाले नाहीत. सगळं अल्टर. कोल्हापुरातले सगळे अल्टर स्पेशलिस्ट माझीच वाट बघायची. येते घरात आम्ही एकत्र आलो दिवाळीच्या आणि उन्हाळीच्या सुट्टीमध्ये की 1 नंबरचा भाऊ 2 नंबरच्या भावाला काम सांगायचं, 2 नंबरचा भाऊ 3 नंबरच्या भावाला काम सांगायचं, 3 नंबरचा भाऊ मला सांगायचं. माझ्या खाली कोणच नसायचं. पण ते खूप सुखी कुटुंब आहे. 2-3 बालविधवा माझ्या घरामध्ये वयस्कर झालेल्या होत्या, चुलती. कारण कुटुंब हे पर्गेशन सेंटर असतं. समाजामध्ये दुःख आणि वेदना झाल्यानंतर, काही अपमान झाला, दुःख झालं तर पळत घरात येऊन कुणाच्या तरी पदराखाली लपून आसवं मोकळं करण्याची व्यवस्था म्हणजे कुटुंब. तुमची पोरं आत्ता सांगतात तुम्हाला, तुमची पोरं मित्राला सांगतील, मित्राच्या भावाला सांगतील, पण तुम्ही आईबाप म्हणून आपल्या पोरांच्या मित्रत्वाला किंवा विंडो होण्याची आम्ही पात्रता नाही कमावली. ही व्यवस्था आईबाप म्हणून आम्ही फेल झालोय आताच्या ह्याच्यामध्ये. पण मी ज्या काळामध्ये जन्माला आलो, मी सांगायचो पहिल्यांदा आईला, चुलतीला, भावाला,
ते पर्गेशन सेंटर होतं ना माझ्यासाठी. कुटुंब व्यवस्थेमध्ये मन मोकळं करण्याचं सगळ्यात मोठं साधन होतं ते. काळ बदलला, आम्ही आत्ता आलो, 3 पिढ्या आम्ही एकत्र राहिलो. संध्याकाळची प्रार्थना व्हायची आमच्या घरामध्ये. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार, दिवा जळू दे सारी रात. ज्या निष्ठेनं आत्ता प्राईम सिरियल्स बघितले जातात त्या निष्ठेनं आमच्या घरापुढं तुळशीच्या खाली बसून 3 पिढ्या आम्ही. घरातली पीडा बाहेर जाऊ दे, बाहेरच्या लक्ष्मीला घरात येऊ दे, घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे. प्रार्थना. त्यावेळेला कळायचं नाही की या लिहिणारानं ही प्रार्थना अशी का लिहिली. घरातली पीडा बाहेर जाऊ दे, बाहेरच्या लक्ष्मीला घरात येऊ दे, घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे का लिहिली. व्यसनमुक्तीमध्ये गेले 25-30 वर्ष मी काम करतो. अर्धवट आयुष्य व्यसनांच्यामुळे टाकून गेलेल्या माझ्या बहिणी, त्या त्या लेकी आहेत, त्यांचं दुःख तपासताना लक्षात येतं की घरातला घरधनी व्यसनाच्या आहारी जाऊन अर्धवट आयुष्य टाकून निघून गेल्यानंतर तो त्रास होऊ नये म्हणून या प्रार्थनेतून ती घरधनीन आपल्या घरधन्याला सांगते, घरातली पीडा बाहेर जाऊ दे, बाहेरच्या लक्ष्मीला ती सांगते की घरधन्या नको व्यसनाच्या आहारी जाऊ, नको अर्धवट लग्न केलंयस ना तर कड लाव ना, मध्येच मरू नको ना व्यसनाच्या आहारी जाऊन. कारण भातुकलीच्या खेळातला एकदा राजा मरून गेला की राणीला पाठीमागं संसार करताना काय त्रास होतो तुला कुठं माहिती आहे. आणि म्हणून त्या प्रार्थनेतून ती सांगायची की घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे. काळ बदलला, घरातल्या व्हायब्रेशन्स बदलल्या. आता आम्ही ज्या व्हायब्रेशन्समध्ये आलो त्या व्हायब्रेशन्स चंगळवादाच्या आहेत. मी मगाशी सांगितलं, आपण एकदा या महान स्कूलमध्ये आपण ॲडमिशन घेतलं की ज्या स्कूलमध्ये स्वामीजींचा विचार, ज्या स्कूलमध्ये जे कृष्णमूर्तींचा विचार, ज्या स्कूलमध्ये विपश्यनेचा विचार केला जातो, याचा अर्थच मुळामध्ये येतो आहे की तुम्ही वेगळे पालक आहात. कारण तुम्हाला कळालंय की माझं लेकरू नेमकं कसं व्हायला पाहिजे. ते आनंदी हवाय, ते खुश हवाय मला माझ्या भविष्यात आयुष्यामध्ये. मला ठरवलं पाहिजे ना का ते ह्या 3 पीच्या आहारी गेलेला हवाय एवढं मोठं. आणि मग ह्या 3 पीच्या आहारी गेलेली आत्ताची जी भवताली नजर टाकून बघा, या 3 पीच्या आहारी जाणारी ती माणसं सुखी आहेत का. त्यांच्या चेहऱ्यावरची टकळाई बघा, प्रचंड तणावामध्ये. आई बापाच्या इच्छे तर IAS IPS झालेल्या गेल्या 10 वर्षामध्ये 6 पोरांनी आत्महत्या केली. आई बापाला वाटायचं की IAS IPS म्हणजे खूप मोठं, मग ती लाल दिव्याची गाडी, मग सलाम. पण त्या लेकरांच्या लक्षात आलं की सगळं खोटं आहे. आपण बघितलं असेल बिहारमध्ये तर गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी त्या IAS पोरानं रेल्वे खाली ती. आईबापाला वाटतं की हे म्हणजे अंतिम. मग तिथं मी फिरत असतो तर मला कित्येक आईबाप, पोरग 1 वर्षाचा आहे आणि मला प्रश्न विचारते की त्याला IAS करायचं आहे. आला का, त्याला बोलायला तरी येऊ दे की, तुझ्या टकुऱ्यात आहे, मस्त आहे ना. अरे पण त्याला देवानं IAS व्हायलासाठी नाही ना, त्याला सृष्टीमध्ये एवढी विविधता आहे की आनंदाची, हे पहिल्या वर्षीच ठरवते ह्याला IAS करायचं. अरे मी 25 वर्ष सर्व्हिस केली आहे, काय हाल असते मला माहित आहे. कुठं तिकडे घालतो मी, होणार असेल तर होऊ दे, माझी अडचण नाही, पण त्याला बोलायला तरी येऊ दे. म्हणजे इतकी काळजी, इतकी काळजी, इतकी काळजी. तरी इथं सर तुम्ही ज्या तत्वावर चालता इथं तुम्हाला काही पालक विचारत नसतील. माझ्या काही मित्रांच्या शाळा आहेत ना, ते रविवारी मटण देत नाही म्हणूनच हवं आमच्या. म्हणजे मटण अंडी म्हणजे पोरग लय तब्येतीनं भारी, लय सदृढ, दुसऱ्याच्या नाकाडावर बुक्की हाणणार. अरे मग शक्तीचं मोजमाप आणि हॉर्स पॉवर केलंच नसतं ना. शक्तीचं मोजमाप आपण टायगर पॉवर, लायन पॉवर केलं असतं ना. शक्तीचं मोजमाप या जगामध्ये हॉर्स पॉवर आहे, कारण त्याच्यामध्ये ताकद आहे. मांसाहार म्हणजे अंतिम. आमच्या तिकडं तर तांबडा पांढरा रसा नुसतं म्हटलं तरी याच्या जिभेवर पाणी येतं, आणि तेच आपल्या पोराला द्यायला पाहिजे असं. हे तुमच्या इथं नसणार आहे, ते माहीत आहे सगळ्या पालकांना, पण तरी हे इथनं गेल्यानंतर देत असणार. मी माझ्या बालसंस्कार शिबिरामध्ये सांगत राहतो ना की बाबा नाही रे बाळा, मी पण खाल्लंय देशमुखाचा असल्यापासून 21 वर्षापर्यंत खाल्लंय, पण मी एक कबीरांचा दोहा वाचला, घास खाकर मांस बडाए उसकी उलटी निकले खाल, मांस खाकर मांस बडाए उसका क्या होगा हाल. म्हणजे गवत खाऊन ज्या बोकडाच्या अंगावर चरबी चढते, खाटीक त्याची सालटी उलटी काढतो, मग मटण खाऊन ज्याच्या पोटावर चरबी सरेल तो मरताना कसा मरेल. जसं बोकड तडफडून मेलं तसं मरेल, जशी कोंबडी फडफडून मेली तसं मरेल. हे मी नाही म्हणत, हे कबीर म्हणतात. त्या आपण ज्या टप्प्यावर आलो आहोत पालकत्वाच्या विषयाकडे, असं म्हटलं जातं की जगभरातल्या अभ्यासामध्ये बाळ ज्या वेळेला
घडत असतं त्यावेळेला 20% अनुवंशिकता आणि 80% परिसराचा प्रभाव असतो. तो कोणासोबत राहतो. खूप प्रयोग झाले ते, मी प्रयोग नाही सांगत बस, पुढच्या वेळी कधी आलो. खूप प्रयोग झालेत की त्याच्यावर प्रभाव कोणाचा होतो. त्याच्यावर प्रभाव कुटुंबाचा होतो, गल्लीचा होतो, गावाचा होतो, शाळेचा होतो, जातीचा होतो, धर्माचा होतो. तो कोणाच्या सहवासामध्ये वाढतो. कारण 90 नंतरची पिढी ही एकाकी आहे. आणि कारण त्याचं भवितव्य ठरणार आहे. तो कोण होणार. तो गुंड होणार की संत होणार. तो चांगलं आयुष्य जगणार होणार की खडबडीत आयुष्य जगणार होणार. तो कोणाच्या सहवासात आहे त्याच्यावर ठरत राहतो. एक चित्रकार तो ज्या वातावरणामध्ये होता त्याला असं वाटलं की आत्ताचं जग खूप सुंदर आहे, एकमेकावर प्रेम करणार आहे, विलक्षण आहे, मानवतेवर प्रेम करणार आहे, सगळे सुखी आहेत, आनंदी आहेत. आणि तो असं म्हणतो चित्रकार, मला आता एक चित्र काढायचं आहे की ते चित्र असेल की ते देव माणसाचं असेल. मग ते देव माणूस कुठं भेटेल. कारण काळच तो देव माणसांचा होता. सगळे एकमेकावर प्रेम करत होते. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमास आणि गुरुजींच्या प्रार्थनेप्रमाणे त्याचं जग होतं. आणि मग तो ठरवतो की माझं आता चित्र काढायचं ते एका चांगल्या माणसाचं काढायचं. मग तो शाळेतलं एक 8-9 वर्षाचं लेकरू निवडतो. कारण 8-9 वर्षाची पोरं निरागस असतात. 13 वर्षानंतर बाद व्हायला 13 to 19. तुम्ही आम्ही सुद्धा खोटं कधी बोलायला लागलो 13व्या वर्षापासून. आपण लबाडी कधी करायला सुरुवात केली 13व्या वर्षापासून. 13 to 19. याला काही अपवाद असतील तुमच्यातले, पण मी तरी नाही अपवाद. मी केलंय ज्या चुका करायच्या, जे खोटं बोलायचं ते त्या काळात बोललेलं आहे. सगळेच बोलत असतात 13 to 19. कारण सगळ्यात मोठा संघर्ष 13 to 19चा असतो. आणि काय देवानं व्यवस्था केली की ज्या वयामध्ये मोहाचे क्षण जास्त त्याच वयामध्ये करिअर घालून टाकलंय. म्हणजे असा हा गुत्ताच सुटत नाही त्या परमेश्वरात. हे सगळं असं वाकडं तिकडं का करून टाकलं. ते असं खेळणं टाकतंय आमच्या पुढं आणि लांब उभा राहतंय बघत कसं खेळतोय ते. इतकं विचित्र आहे. त्यामुळे हे देताना सुद्धा पराक्रमाचं वय आणि मोहाला बळी पडण्याचं वय सारखंच आहे. आणि त्याच काळामध्ये आपलं लेकरू मोहाला बाजूला सरकून त्या पराक्रमाकडे यायला. चित्र काढायचं ठरवलं. चित्र त्या सुवर्ण सकाळी चित्रकारानं ते काढलं. 8 वर्षाच्या मुलाचं निरागस पवित्र शुद्ध. ब्रश ठेवून दिला. 20 वर्ष निघून गेली. त्या चित्रकाराच्या लक्षामध्ये आलं की जग खूप बिघडलंय, हिंस्र झालंय. आता तुम्ही गेल्या 10-15 दिवसातल्या घटना बघितल्या असतील. 17-18 वर्षाच्या पोरांनी केलेले खून बघितले असतील. कालचं 15-16 वर्षाच्या पोरानं दुकानं फोडलेली पुण्यात ते बघितली असतील. आज सकाळी बेकरी फोडले नाशिकच्या पोरांनी 15-16 वर्षाच्या पोरांनी. रोज हिंसा चालू आहे, रोज घृणा चालू. सांगलीमध्ये त्या मोबाईलचं स्क्रीन 50 रुपयाला का देत नाही म्हणून खून केलाय पोरानं. 18 वर्षाच्या पोरानं खून केलाय. हिंसा द्वेष दाराशी येऊन ठेवला आमच्या समोर येऊन ठेवलं. मग त्यानं निर्णय घेतला की आता मला जे चित्र काढायचं ते एका क्रूर माणसाचं काढायचं. कारण समाज क्रूर झालाय, स्वतःच्या पलीकडे कुणाला बघायला तयार नाही. मग त्यानं विचारलं की असा क्रूर माणूस भेटेल कुठं. त्यानं विचार केला की तुरुंगात असणार. जगात सगळ्यात जास्त गुन्हे केलेत त्याला शोधायचं. सगळ्या जेलची रजिस्टर्स त्यानं मागवायला सुरुवात केली. आणि मग एक 28 वर्षाचा तरुण अंडा सेलमध्ये असलेला, त्याच्या हातापायामध्ये काढण्या घातलेला, त्याच्या भोवती 100 पोलिसांचा वेढा असलेला तो क्रूर तरुण त्याला सापडला. आणि आता त्याचं परवानगी काढून त्यानं आता चित्र काढायला सुरुवात केली. ती सुवर्ण सकाळ. 20 वर्षानंतरचं ब्रश. चित्र काढत असताना दोघांनी एकमेकांच्याकडे बघितलं आणि दोघांच्याही लक्षात आलं की आपण पूर्वी कधीतरी भेटलोय. दोघांनी एकमेकाला विचारलं की 20 वर्षापूर्वी अशीच घटना घडली होती की माझं एक चित्र कोणीतरी काढलं होतं. तोही चित्रकार म्हणतो की मीही त्या लहान मुलाचं चित्र काढलं होतं की देव म्हणून काढलं होतं, पण आज मी राक्षस म्हणून काढतो आहे. 20 वर्षामध्ये त्या पोराचं रूपांतर आम्ही एका राक्षसामध्ये घडून टाकलं. आम्ही सगळ्यांनी केलं. तो आमचा परिणाम आहे. तुमच्या माझ्या घरातल्या लेकरांचा परिणाम बघा, आपल्या लेकरांच्याकडे बघा. आणि मग सुरू होते ती पालकत्वाला सुरुवात होते. आम्हाला आमचा भवताल चांगला करायचा, पण एक चांगला पालक म्हणून आपल्या कोणत्या जबाबदारी असतात. मी लग्नाच्या अगोदरची माझी आणि बायकोची पहिली बैठक झाली. त्या बैठकीत आमचं ठरलं होतं त्यावेळेला, मी माझ्या बायकोला सांगितलं की आपल्या घरात टीव्ही नाही असणार. आपल्याला चांगला आईबाप व्हायचं, आपल्या पोरांना चांगलं द्यायचं आहे. आई शपथ, माझ्या घरात अजून टीव्ही नाही आहे. माझ्या बायकोनं मान्य केलं. कारण मी त्यावेळेला टीव्हीचा लॉंग फॉर्म मी करायचो. टीव्ही म्हणजे ताबडतोब वाटोळं व्यक्तीचं, कुटुंबाचं आणि समाजाचं. 3 तास रोज तुमच्या माझ्या लेकरानं सरासरी टीव्ही त्यावेळेला बघितला तर 35,000 खून आणि 72,000 बलात्कार बघायचं हे मी वाचलं. इथलेच एक मोठे विचारवंत होते, त्यांनी सांगितलेलं त्यावेळेला. आणि मग आम्ही ठरलं दोघांनी नाही टीव्ही. मग आता त्याला पर्याय काय, येथे थुंकू नये, मला मनोरंजन माझ्या घरात नाही. मग मनोरंजन माझ्या घरात काय, आता माझ्या घरात तुम्ही आला तर 10,000 पुस्तकांची माझी वैयक्तिक लायब्ररी आहे. माझी लेकरं
आज ही लेकरं घरी आली तर आम्ही पुस्तकांच्या विषयी चर्चा करू. रात्रीच माझं बाळ MBBSची परीक्षा देऊन आलं. तो आल्याला मला विचारलं की पप्पा कुठली पुस्तकं वाचू, नवीन कोणती पुस्तकं आली आहेत. माझी मुलगी घरी आली तर आम्ही पुस्तकाच्या विषयी चर्चा करतो. माझं घर मला मंदिर करायचं आहे का, माझी लेकरं मला आतून समृद्ध करायची आहेत का भुरटी करायची आहेत, बाहेरून आता जी दिसत आहेत ना चमकोगिरी करणारी, का त्याच्या पलीकडचं आतून जगातल्या सगळ्यात उच्चतम गोष्टीचा रसरशीत आनंद घेणारी कोणती मुलं मला पाहिजे. मग ते ठरवायचं असेल तर आपण कोणत्या प्रकारचे पालक आहोत. पालकत्वाचे प्रकार सायकोलॉजिस्टनं केलेले आहेत. पहिल्या प्रकारचा पालक हुकुमशाह प्रकारचा पालक. दहशत असते याच्या घरामध्ये, यांच्या घरामध्ये. मग हुकुमशाह तो पण असू शकते आणि ती पण असू शकते घरात. तुमचं कोण आहे तुमचं तुम्ही बघा, मला तरी काय त्याच्याबद्दल. कारण पालक असं म्हणतं, कारण पु ल देशपांडे असं म्हणतात की लग्न हा एक असा किल्ला आहे की त्याच्या बाहेर असणारे आत जाण्यासाठी धडपडतात आणि आत असणारे बाहेर जाण्यासाठी गुदमरतात. जोडप्यामध्ये काही जोडपी मेड फॉर हिमसेल्फ असतात, म्हणजे ती त्याच्यासाठी जगते. काही जोडपी मेड फॉर हरसेल्फ असतात, म्हणजे तो तिच्यासाठी जगतो. काही जोडपी मेड फॉर इच अदर असतात आणि काही जोडपी मॅड फॉर इच अदर असतात. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबा आमटे, अभय बंग, राणी बंग. तुझं पाऊल ते माझं पाऊल, तुझा श्वास ते माझं श्वास. नाना आणि ताई हाणायला हरकत नाही ना. मॅड फॉर इच अदर. जे काही करायचंय तुझा श्वास माझा श्वास, तुझं पाऊल माझं पाऊल. 7 पावलांच्या फेऱ्या हे आयुष्यभर पावलांना साथ देण्यासाठी असतात त्यांच्या आयुष्यातल्या. ती तशी जगतात. माझं एकट्याचंच पोरगं नाहीये मी चांगलं करणार, अवघ्यांची पोरं चांगली करणार. ज्या शिक्षिका आहेत ना त्या शिक्षिकांना देवकी होता येतं आणि त्याबरोबर यशोदा सुद्धा होता येतं. दरवर्षी 40 पोरं वेगवेगळ्या घरातली आपल्या पोराबरोबर अनेकांची पोरं शिकवणं, याच्या सर्व किती जन्माचं पुण्य घेऊन येतात या शिक्षिका असतात ना. मला वाटतं केवढं पुण्य, एवढी पोरं शिकवण्याचं भाग्य त्यांना येतं. हुकुमशाह प्रकारचा पालक म्हणजे दहशत. ह्याच्या पायांचा आवाज कर्र कर्र आला की पोराच्या छातीमध्ये चर चर. आपण सुद्धा आपल्या आईवडिलांना म्हटलं होतं त्यावेळेला हिटलर आला. 10वी 12वी ती पोरं आपली म्हणतातच हिटलर. संवाद नसतो, खुरटून जातात पोरं, निर्णय घेता येत नाही. जिथं दहशतीचं म्हणजे पालकत्व म्हणजे त्याचं किंवा तिचं कुणाचंही असू द्या, जो घराचा मालक आता आहे तो. बाळाला कुत्रं चावलं, बापाशी नाही बोलू शकला. 2 महिन्यानंतर बाळ बापाच्या मांडीवर रेबीजनं खलास झालं. संवाद नाही झाला. हुकुमशाह प्रकारचा पालक. माइंड आणि मॅटरमध्ये बापानं गाडी आणली नवीन. गाडी खाली पार्किंगमध्ये लावली होती. मुलगा खाली मित्रांच्या सोबत खेळत होता. खेळत असताना मुलानं त्या गाडीवर काहीतरी काढायचा प्रयत्न केला. दगडानं तो लिहित होता त्या गाडीवर. बाप आला, त्यानं बघितलं की पोरगं गाडी खराब करत आहे. पोरापेक्षा गाडी महत्वाची होती त्याला. पोराला मारलं, कारण मॅटरवर प्रेम, वस्तूवर प्रेम. पोराला इतकं मारलं की ॲडमिट करावं लागलं. ॲडमिट करून घरी आल्यानंतर बापानं बघितलं पोरानं काय केलंय गाडीला, म्हणून त्यानं बघितलं तर पोरानं त्या गाडीवर लिहिलं होतं आय लव्ह यू पापा, पण उशीर झाला होता. हुकुमशाह. दुसऱ्या प्रकारचा पालक घाबरट भित्रे पालक. नकार न देणारे पालक. घाबरते काय बाहेर जाऊन केलं तर, नकारच देत नाहीत. नकार देताच येत नाही. ही उमलत नाहीत लेकरं. नकार पचवता येत नाही. समाजातले अपमान या लेकरांना नाहीत पचवता येत. मग 16-17व्या वर्षी कुठल्या तरी मुलीला प्रपोज करतात, ती नाही म्हणते. मग रस्त्यावर जान्हवी तुपे, अमृता देशपांडे, रिंकू पाटील रस्त्यावर खांडोळ्या. म्हणजे नकार पचवण्याची क्षमता आपल्या पोरांच्या मध्ये निर्माण केली तर ती कोणत्या ताकदीची होतात. आत्ता या वर्षीच्या 12वी, आता जे वर्ष गेलं निघून, त्याच्यामध्ये 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तर प्रदेशच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये पहिली आली मुलगी. आणि तिची मुलाखत आली उत्तर प्रदेशच्या. त्या मुलाखतीमध्ये दुर्दैवानं तिचं हार्मोन इम्बॅलन्स झालेलं असल्यामुळे तिला दाढी आणि मिशा होत्या. त्याच्या खाली या भारतातल्या नीच नराधमाने तिला ट्रोल केलं. जे ट्रोलर्स आहेत ना, हरामखोर आमच्या आजूबाजूचे, तिच्या बुद्धिमत्तेवर तिला नाही प्रेस केलं, तिला ट्रोल केलं. असंही तू हिमाचल, त्या पुरीला हार्मोनल इम्बॅलन्स. त्याच लेकीचं माझ्या दुसरं व्हिडिओ बघा तुम्ही युट्यूबवर, लगेच दुसरा
त्यातला पहिला प्रश्न त्या विचारलाय मुलाखतीमध्ये की तुला ट्रोल केलं दाढी मिशा आहेत म्हणून, तुला वाईट नाही वाटलं? पोरगी लय भारी हसते, लय भारी हसते, तिला शिकवलंय आई बापानी नकार कसा पचवावा, अपमान कसा गिळावा आणि सहजतेनं कसं जगावं. ती पोरगी हसते, ती म्हणते की मी दाढी मिशानं मी अख्ख्या भारतामध्ये फेमस झाले, याच्यासारखं दुसरं कोणतं असेल असं म्हणते. दुसरं उत्तर त्या लेकीचं कोणतं आहे? हे हार्मोनल इम्बॅलन्स आहे. एक गोळी खाल्लं तर निघून जातील दाढी मिशा, आणि ब्युटी पार्लर 5-5 मिनिटावर आहे, संपून जाईल ना विषय. ती पोरगी बघताना बघा काय तिचं संगोपन केलं असेल आई वडिलांनी, काय ती स्वतः समृद्ध झाली असेल आतून, एवढा मोठा अपमान पचवण्याची ताकद, ती क्षमता आईबापांनी कशी निर्माण केली असेल. ही तर पोराचा अपमान आईबापाला आपला अपमान वाटतो आणि ती जगावर तुटून पडतंय. अरे तो आतून, कारण त्याला आम्ही शिकवत नाही ना बाळा. आयरन आणि हातोड्यामध्ये एक आयरन हजारो हातोडे तोडते, पण आयरन शेवटपर्यंत राहते. पचवण्याची क्षमता मी त्याच्यात निर्माण केली तर ते दीर्घकाळ असतं. पुढच्या प्रकारचा पालक आहे तटस्थ पालक. तुझं तू जग, माझं मी जगतो. तू माझ्या जगामध्ये यायचं नाही, मी तुझ्या जगामध्ये यायचं नाही. मी तुझा एटीएम आहे, पैसे माग, वस्तू माग, घे ढिगभर, पण तुझं तू जग. मी ज्या पालकत्वाचं वर्णन करतो आहे ते चुकून कुणाला लागू पडत असेल तर तो योगायोग समजावा. पुढच्या प्रकारचा पालक आहे तो रूढीवादी. हे कायम भूतकाळात असतं. आमच्या काळात असं आणि आमच्या काळात तसं. आमच्या काळात आंब होतं, पाटीनं आम्ही खायचो, तुला का नुसतं एकच हे खातायस, फोड खातायस आणि तेवढ्यात प्रकृती बिघडते. आमच्यात पाठीभर खाल्लं तर आमची प्रकृती बिघडायची नाही. आम्ही खेळायचो इट्टूदांडू, आम्ही खेळायचो. मग ते कायम रूढीवादीच, कायम भूतकाळातच जगतंय. 1989ला इथे होतो, 1990ला तिथे होतो. अरे इथे तिथे कुठं तू पाठीमागं जागतो? त्याला पुढं जायचं आहे. आरशात बघून गाडी किती काळ, मागच्या आरशात बघून गाडी किती काळ चालवणार राजा तू? त्याला पुढच्या काचेतनं बघून पुढं त्याचं आयुष्य दिलं पाहिजे ना. रूढीवादी पालक, त्याला पुढं दिलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचं पालकत्व आहे, त्याचं नाव आहे सुजान पालकत्व. झोप यायला लागली? नक्की नाही ना? कारण जेवणाच्या आधी ठेवलंय तरी नानांनी. जेवणानंतर असतं तर मला अंगाईच म्हणावी लागली असते. कुठलं आला शेवटचं पालक? कुठलं? सुजान पालक. सुजान पालकत्वामध्ये प्रचंड सकारात्मकता असते, संवाद असतो लेकरांच्या मध्ये, आई वडिलांच्या मध्ये खूप मोठा संवाद. एकमेकाला समजून घेण्याची क्षमता आई वडिलांच्याकडे खूप असते. 10वी आणि 12वीला मुलगा किंवा मुलगी आता पुढच्या वर्षी आहे तर घरामध्ये बैठक होते शाळा सुरू व्हायच्या अगोदर, आणि मग सांगितलं जातं दादा यावर्षी दीदी 12वीला आहे, आपल्याला वर्षभर टीव्ही बंद करावा लागणार आहे. ते पण म्हणतो हो. लोकशाही पद्धतीने निर्णय घेतले जातात. मी म्हणतो म्हणून नसतंय त्याचं. घरामध्ये म्हणजे त्या घरामध्ये एक उत्साही वातावरण असतं, आनंदी. घराला घरपण असतं, सगळ्यांचे चेहरे टवटवीत असतात, कोण कोणावर गुरगुरत नसते, कोण कोणाची मापं काढत नसते, कोण कोणाच्या उणीवा काढत नसते. नातं त्यालाच म्हणायचं असतं की सर्व गुणदोषासहित स्वीकारलं जातं, त्याला नातं म्हणायचं असतं, रिलेशन्स म्हणायचं असतं. अख्खं आयुष्य आपलं मापं काढण्यासाठी. प्रवचनामध्ये आम्ही सांगतो की संसारी माणूस 2च गोष्टीची चर्चा आयुष्यभर करतो, निंदा चहाडी जनाची आणि अखंड चिंता धनाची. दुसरा विषयच नसतो आमच्या घरामध्ये. पोरांच्या समोर तो कसा, ती कशी, ती कसन, तो कसा, दुर्गुणांची चर्चा असते आमच्या. कुठं पाहुण्या रावळ्याकडे जाऊन आलं, 12शापासून 12व्यापर्यंतचा कार्यक्रम जाऊन आलं की दुसरी चर्चाच नाही. ती काय म्हटली, तो काय म्हटलं, आणि कार्ट्यांच्या समोर चालू असतात. मग ते ग्रहण काय करणार? तेच ना, बापाचंच करणार ना ग्रहण, आईचंच करणार ग्रहण ना. आणि ते ती दीक्षा दिलेली ती आयुष्यभर सांभाळत राहतं. आता दुसरा मुद्दा पालकत्वाचा येतो की आपलं मूल ओळखायला शिका असं म्हटलं जातं. माझं मूल, मी मगाशी म्हटलं ना की 8 सौभाग्यवती भव आणि अष्टपुत्री सौभाग्य. त्यावेळेला मला वाटायचं की 8च पोरं का, दशपुत्र का नाही, दशपुत्री का नाही, षोडशपुत्र का नाही, षोडशपुत्री का नाही. मग अलीकडं मल्टिपल इंटेलिजन्सवर खूप मोठं काम या जगातल्या एका खूप मोठ्या मानसशास्त्रज्ञानं, शिक्षण तज्ज्ञानं केलं. गार्डनर नावाच्या शिक्षण तज्ज्ञानं असं केलं. तो असं म्हणतो आहे की माणसाच्या बुद्धिमत्तेमध्ये 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत.
आणि त्या बुद्धिमत्तेपैकी आपलं लेकरू कोणत्या बुद्धिमत्तेचं आहे हे आईबापांना आणि शिक्षकांना म्हणजे शोधायला पाहिजे आणि त्या क्षेत्रामध्ये त्याला त्याचं करिअर घडवलं पाहिजे. इकेगाई नावाचं पुस्तक आपण वाचलं असेल. त्या इकेगाई नावाच्या पुस्तकामध्ये इकेगाई जो आहे तो इकेगाईचा भाग म्हणजेच त्या पुस्तकामध्ये 10 सूत्र आहेत. 10 सूत्रामधला विषय काय आहे की ओकिनामा नावाचं बेट आहे जपानमध्ये. त्या बेटावरची माणसं 120 वर्ष जगतात. 120 वर्ष. तिथं 10वीच्या वर शाळा नाहीये काढली, तिथं इंडस्ट्री नाही, दुसरं काहीच नाही. मग 120 वर्ष ही जगतात कशी माणसं? त्याची 10 सूत्र. पहिलं सूत्र आहे स्लो डाऊन युअर लाईफ. आयुष्याचा वेग कमी करा. हे उठल्यापासून झोपेपर्यंत वकवक वकवक रख 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 भग 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 भग. उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्मापासून मरेपर्यंत हे पळतंयच पळतंय पळतंयच पळतंय, काहीच कळत नाही कशासाठी पळतंय. मग ते सॉल्मन ग्रँडीच्या कवितेसारखं पळतंय. सोमवारी जन्माला येतंय, मंगळवारी मोठं होतंय, बुधवारी लगीन, गुरुवारी पोरं, शुक्रवारी लईच आजारी, आयतवारी येण्यासारखं एमलेस पळत राहतं. मग ते म्हणतात की स्लो डाऊन युअर लाईफ. आपल्याला इकेगाई हा आपला मुद्दा नाही. इकेगाई या शब्दाचा अर्थ आपल्या मुलाचं नेमकी बुद्धिमत्ता कोणती आहे, त्याच बुद्धिमत्ताच्या क्षेत्रामध्ये त्याला त्याचं करिअर करू दिलं तर तो आयुष्यभर सुखी राहतो, तो आनंदी राहतो. कारण खलील जिब्रान असं म्हणतो आहे की तुमच्या पोटी जन्माला आलेली पोरं ही तुमची नाही आहेत, ती तुमच्यापासून जन्माला आली आहेत. तुम्ही त्याचे मालक नाही आहेत, तुम्ही त्याचे पालक आहात. तुम्ही त्याला आश्रित नका करू, त्याला आधार द्या. तुम्हाला हवं तसं त्याला करू नका. त्याच्या फांद्या नका छाटू, त्याच्या मुळं नका त्याची छाटू, त्याचा बोनसाय नका करू. त्याला त्याच्या क्षमतेनं त्याचा विकास होऊ द्या. त्याला उमलू द्या, त्याला खुलू द्या, त्याला त्याच्या क्षेत्रामध्ये उमलू द्या. बाप म्हणून आणि आई म्हणून आपलं कर्तव्य कोणतं की त्याची बुद्धिमत्ता आपल्याला कळाली की त्या क्षेत्रामध्ये त्याचा विकास होऊ द्या.